नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SK अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता डिसेंबरमध्ये तलाठी भरती येत आहे, त्याचप्रमाणे सरळ सेवेच्या एक्झामसुद्धा सुरू आहेत. तर आता तलाठी एक्झाम कोण घेणार हे अजून नक्की नाही आहे. कदाचित आयोगाकडे जाईल किंवा TCS मार्फत ही एक्झाम घेतली जाईल. पण एक्झाम कोणीही घेतली तरी जे येणारे प्रश्न असणार हे PYQ बेस्ड असतात, त्यामुळं PYQ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी मी ही एक लेक्चर सिरीज घेऊन येत आहे. तर या लेक्चर सिरीजमध्ये आत्तापर्यंत TCSने घेतलेले सर्व PYQ आपण कवर करणार आहोत आणि ते सब्जेक्ट वाईज घेणार आहोत. म्हणजे आधी जॉग्रफीचे सगळे क्वेश्चन, त्यानंतर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी असे 1 बाय 1 आपण सर्व विषय कंप्लीट करणार आहोत. तर हे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी फ्री आहे. यातून तुमची खूप चांगली तयारी होईल आणि आत्तापासून सुरुवात कराल तर नक्की यावर्षी तुम्हाला एक तरी सरळ सेवेतून पोस्ट मिळेल. कारण आता धर्मादाय आयुक्तची नुकतीच एक्झाम झाली, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या वर्षीचे कितीतरी तलाठी किंवा अजून सरळ सेवा ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यातले बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत किंवा त्याच्या रेफरन्सनीच पुढचे प्रश्न आलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला PYQ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या परीक्षेत PYQ किंवा त्या रेफरन्सनीच पुढचे क्वेश्चन येत असतात. त्यामुळे नक्की कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा किंवा काय अभ्यास करायचा हे तुम्हाला PYQमधून लक्षात येतं. तर आपण जॉग्रफी या विषयापासून सुरुवात करणार आहोत. तर आत्तापर्यंत झालेले TCSचे सर्व PYQ आपण यामध्ये घेणार आहोत. तर आपला प्रत्येक विषय हा 3 ते 4 लेक्चरमध्ये कंप्लीट होईल. तर चला आपण जॉग्रफीपासून स्टार्ट करू. तर पहा प्रश्न पहिला, आणि जिथे जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तर तिथे तिथे मी दिलेला आहे. टिहरी धरण डॅश या राज्यात आहे. त्याचे ऑप्शन बघा: उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. तर टिहरी धरण हे उत्तराखंड राज्यातील गढवाल भागात बांधलेले मोठे जलविद्युत धरण आहे. म्हणजे हे उत्तराखंड या राज्यातील मोठे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1965, 1966, 1960, 1961. याचं योग्य उत्तर आहे 1966. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा 1966 या वर्षी अस्तित्वात आला. आता या प्रश्नाबद्दल फक्त तुम्हाला वर्षच लक्षात ठेवायचं आहे, बाकी स्पष्टीकरणाची काही गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन: प्रसिद्ध कळसूबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश तालुक्यात आहे? संगमनेर, अकोले, श्रीरामपूर आणि पारनेर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अकोले. तर प्रसिद्ध कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. तसेच या शिखराची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण बऱ्याच वेळा यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर या शिखराची उंची 1646 मीटर म्हणजे सुमारे 5400 फूट इतकी आहेत. तसेच या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. आणि हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आणि सह्याद्री पर्वतरांगेत म्हणजे पश्चिम घाटात स्थित आहे. तर हे बघा, हे सगळे प्रश्न TCSने विचारलेले आहेत. तर तेच प्रश्न आपण इथे कवर करत आहोत. नंतर नेक्स्ट क्वेश्चन: बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद, लातूर, बीड, परभणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीड. बिंदुसरा धरण हे बीड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 खालीलपैकी कोठून कोठे जातो? तर याचे पर्याय दिलेले आहेत: दापोली ते कोलकाता, निजामाबाद ते जगदलपूर, श्रीनगर ते कन्याकुमारी आणि वाराणसी ते कन्याकुमारी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीनगर, कन्याकुमारी. तर हा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे 44,
हा काय आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा उत्तरेकडील श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरपासून दक्षिणेकडील कन्याकुमारी, तमिळनाडूपर्यंत जातो. तर आता हा 44 आहे तो भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. तसाच सर्वात लहान कोणता आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भाभा अनुसंधान केंद्राची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? ऑप्शन्स बघा, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि फ्रान्स. तर भाभा अनुसंधान केंद्राची स्थापना इंग्लंड या देशाच्या मदतीने करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्री उदय शंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहेत? याचे ऑप्शन्स आहेत मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कथ्थक, मणिपुरी. तर याचं योग्य आन्सर आहे मणिपुरी. नेक्स्ट क्वेश्चन, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन्स पहा, वैनगंगा, पेंच, कनान, नाग. तर याचं योग्य उत्तर आहे पेंच. तोतलाडोह धरण पेंच या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील खनिज समृद्ध जिल्ह्यांची जोडी कोणती? तर यापैकी महाराष्ट्रात कोणते असे जिल्हे आहेत जे खनिज समृद्ध आहेत? ऑप्शन, गडचिरोली भंडारा, भंडारा चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली गोंदिया. तर याचं योग्य उत्तर आहे भंडारा गोंदिया. तर यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा पण प्रश्न TCSने विचारलेला आहे की महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते? तर त्याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली गोंदिया हे अतिपूर्वेकडील जिल्हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? सांगली, सातारा, इचलकरंजी आणि सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे सातारा. कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम सातारा या ठिकाणी झालेला आहे. तर कराडमध्ये कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. याच संगमाला प्रीतिसंगम असेही म्हटले जाते. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? आता हे बघा, ह्या प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणते राज्य आहे हे माहिती पाहिजे सर्व दिशांचे. तर ऑप्शन्स पहा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. तर आता बाकीचे पण आपण राज्य पाहणार आहोत. तर पहा, कर्नाटक राज्य हे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील आणि काही प्रमाणात आग्नेय दिशेच्या सीमेवर आहे. आता शेजारील राज्य कोणते कोणते पाहूया. वायव्य दिशेला काय आहे? गुजरात आणि दादरा व नगर हवेली. उत्तरेकडे मध्य प्रदेश, ईशान्यपूर्व छत्तीसगड, आग्नेय तेलंगणा, दक्षिणेकडे कर्नाटक, नैऋत्येकडे गोवा आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र. तर हे राज्य सगळे लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे? नागझिरा, नवेगाव, ताडोबा आणि पेंच. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताडोबा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. यावर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये. अगदी MPSCमध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारलेला होता. तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? माहूर, माहूरझरी, शेगाव आणि रामटेक. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माहूर. नेक्स्ट क्वेश्चन, माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. नेक्स्ट क्वेश्चन, नागपूर विभागातील हा पट्टा मॅंगनीजच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय पहा, हिंगणा ते कामठी, उमरेड ते भिवापूर, हिंगणा ते मोदा, रामटेक ते सावनेर.
तर कोणता पट्टा हा नागपूर विभागातला मॅंगनीजच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामटेक ते सावनेर. हे सर्व प्रश्न TCSने विचारलेले आहेत. जी तलाठी एक्झाम झाली तर त्यामध्ये हे सगळे प्रश्न विचारण्यात आलेले होते. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास काय संबोधले जाते? तर हा प्रश्न सगळ्यांना माहितीच आहे, परिचयाचा आहे, खूप वेळा आणि खूप सगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. तर पहा, कनान, पेंच, प्राणहिता, गोदावरी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राणहिता. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो? याचे पर्याय पहा, भंडारा, चंद्रपूर, सोलापूर, नांदेड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नांदेड. तर चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे देखील तेलंगणासोबत सीमा सामायिक करतात, परंतु दिलेल्या पर्यायांमधून नांदेड हे बरोबर उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नांदेड हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यामधील कोणते 2 जिल्हे या जिल्ह्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रशंसनीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? जळगाव, उस्मानाबाद, जळगाव नागपूर, उस्मानाबाद नागपूर, जळगाव जालना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जळगाव उस्मानाबाद. या 2 राज्यांना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना हरियाणा या जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली होती आणि ती 22 जानेवारी 2015 पासून योजना सुरू झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील दक्षिण कोकण किनारपट्टी मृदा खालीलपैकी कोणती आहे? जांभी, गाळाची, लाल आणि काळी. तर आता धर्मादाय आयुक्त परीक्षेमध्ये सुद्धा मृदेवर खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते. तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जांभी. कोकणच्या दक्षिण भागात जांभी म्हणजेच त्याला जांभ्या मृदेला लॅटराइट सॉईल असेही म्हणतात, ज्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण असल्यामुळे त्याला ती मृदा लाल रंगाची दिसते. तर ही लाल रंगाची मृदा कुठे आढळते की ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, हाय रेनफॉल आहे, त्या भागात ही जांभी मृदा आढळते. तर आज आपण हे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही लेक्चर सिरीज जर अशीच कंटिन्यू करायची असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच लेक्चर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.